कालच ना मी रामायणातला म्हणजे वाल्मिकी रामायणातला हा अरण्यकांड ह्याच्यामधील एक सर्ग वाचला बरं आणि त्याच्यात जो एक श्लोक होता ना त्याच्याने मला एकदमच आश्चर्य वाटलं. हा कारण का त्याच्यात ना धान्यांची नावं होती. बरं यव आणि गोधूम. ओके हा म्हणजे का काय हा म्हणजे गोधूम म्हणजे काय असू शकेल? गोधूम बघ, मी काय तुला ते एक हा क्लू दे बरं. हा म्हणजे हा आपल्या रोजच्या वापरातलं धान्य आहे असं म्हटलंच तरी चालेल. अच्छा रोज रोज वापरतो हा म्हणजे रोज वापरतो. तांदूळ नाही. अजून एक तुला सांगायचं तर हा आपण खाद्ययात्रेमध्ये राजस्थानच्या हल्दी की सब्जी हा त्याच्या बरोबर केलं होतं बघ. खोबा रोटी. अच्छा गहू. हा ओके गोधूम गहू करेक्ट करेक्ट करेक्ट. गोधूम आणि त्याचा उल्लेख हा मला त्या अरण्यकांडामध्ये सापडला. अच्छा म्हणजे रामायणा काळापासून आहे. हा रामायण काळापासून गोधूम म्हणजे गहू ओ ह्या आपल्या रुचकर धान्याचा उल्लेख रामायणात पण आहे. म्हणजे आपली खाद्ययात्रा तर खूप एकदम छान झाली. हा तर तसाच ह्या गव्हापासून होणारा काही महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ. अरे महाराष्ट्र पारंपरिक तर खूपच आहेत गव्हापासून पदार्थ. हा पण आज करायचं म्हणजे आता आपल्याला पटकन करायचं ना. एक आहे नको पण त्याला खूप वेळ लागेल. कुठला पण? चल एक आपण करूया अगदी पटकन होणारी रेसिपी आहे हा आणि ती अगदीच पारंपरिक आहे. म्हणजे असं तू म्हणशील की माझं सासर आणि माहेर दोन्हीकडे फेमस असणारी ही रेसिपी आहे. म्हणजे खूपच पूर्वीपासून Yes. आपल्याकडे चालत आलेली हा रेसिपी आहे. म्हणजे माझं सासर विदर्भातलं आहे आणि आजोळ माझं मराठवाड्यातलं आहे. हा दोन्हीकडे फेमस असणारी न्याहारीची रेसिपी म्हणजे उकडपेंडी. अरे वा. म्हणजे ती आपला उपमा कसा असतो उपमा आपण करतो तसाच फक्त गव्हाच्या पिठापासून गव्हाच्या करतात. पिठापासून. अरे वा. तर मग आपण करूया का. हो. अगदी झटकीपट होतो म्हणजे सकाळी पटकन खायला लहानांपासून अगदी सिनियर सिटीजन पर्यंत सगळ्यांना चालणारी अशी रेसिपी. सगळ्यांना. अरे वा. चल करूया आपण. हो. हे बघ हे साधं सोपं नेहमी घरात असणारं साहित्य आहे. ही रवाळ कणिक घेतली इथे मी एक मोठा कप भरून. आणि रवाळ कणिक नसेल तर नेहमीसारखंच 1 वाटी कणकेला 2 ते 3 चमचे रवा घालायचा आहे आणि तो एकत्र आपल्याला नंतर भाजून घ्यायचा आहे. इथे अर्धा वाटी दही घेतलंय आणि दही थोडंसं आंबट असावं म्हणजे मग त्याला छान चव येते. शेंगदाणे, फोडणीसाठी मोहरी, जिरे, हळद, हिंग आणि लाल तिखट आणि मीठ चवीला. आणि फोडणीत घालायला एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मी, कढीपत्त्याची पानं आणि 1 मिरची. आपण इथे तिखट घेतलेलं आहे त्यामुळे मी एकच मिरची घेतलेली आहे. फोडणीसाठी तेल, शक्यतो शेंगदाण्याचं असावं म्हणजे छान चव येते, पाणी आणि गार्निशिंगसाठी सुकं खोबरं किसून घेतलं आहे आणि कोथिंबीर. आता आधी नाही आपण कणिक छान भाजून घेऊया. कणिक खमंग भाजली ना की ते उकडपेंडीची चव पण छान लागते. इथे मी पाणी पण तापवायला ठेवलं आहे म्हणजे उकडपेंडीसाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत. शिऱ्यासाठी वगैरे वापरतो तसंच. हां करेक्ट. ह्यात ना कणकेच्या ऐवजी ज्वारीचं पीठ पण वापरतात. आपण नाचणीचं पीठ पण वापरू शकतो किंवा अर्ध ज्वारी अर्ध्या कणिक असं पण घेऊ शकतो. किंवा आपली थालीपीठाची भाजणी असते ना त्याची पण उकडपेंडी करतात. काही काही जणांना रवाळ कणिक न घेता साध्या कणकेचं पण करतात. खरपूस सुगंध सुटला आलाय ना. होतच आलं. हे बघ आता छान ब्राउनिश हलका ब्राउनिश रंग आलाय बघायला. त्यामुळे मस्त खमंग भाजून झाली आहे. आता हे आपण ही साईडला एका ताटात काढून ठेवूया. आता कढई तापलेलीच होती आपली त्याच्यात मी तेल घालते. उकडपेंडीला ना तेल थोडंसं जास्त लागतं. आता ह्याच्यात मी अर्धा चमचा मोहरी टाकते. मोहरी तडतडली आहे. आता अर्धा चमचे जिरे,
2 ते 3 चमचे शेंगदाणे आवडीनुसार. आमच्याकडे शेंगदाणे खूप आवडतात सगळ्यांना, त्यामुळे भरपूर घातले जातात. आता दाणे छान खरपूस झालेले. ह्यात 1 मिरची, मिरची अशीच घातली तरी चालेल, तुकडे न करता. हां, मी एक फक्त स्लिट दिली आहे त्याला. हां, आणि नंतर आपण लाल तिखट घालतोच आहे ना, त्यामुळे हो. कांदा पण थोडंसं अगदी गुलाबी सरच हे करून घ्यायचा, खूप नाही शिजवायचं. आता कांदा छान गुलाबी सर झालेला आहे. आता ह्यात आपण हिंग आणि हळद घालूया, म्हणजे जळत नाही ते. आता आपण ह्याच्यात ही आपली भाजलेली रवाळ कणिक आहे ना, ती घालूया. ती परत एकदा छान ह्या सगळ्या ह्याच्याबरोबर आपण भाजून घेऊया. माझ्या आत्ते सासूबाई म्हणजे आमच्या विजू आत्या इतकी खमंग आणि चविष्ट उकडपेंडी करतात ना, त्यांच्याकडे गेलं की एकच आमची सगळ्यांची फरमाईश असते की आत्या आज उकडपेंडी झालीच पाहिजे. आणि त्या खमंगपणाचं खरं कसब हे या भाजण्यातच असतं. कणिक छान खमंग भाजली गेली ना, म्हणजे उकडपेंडी हमखास छान होते. आता हे सगळं छान एकजीव झालेलं आहे. मी आता ह्याच्यात तिखट घालते, चवीनुसार मीठ. आणि ना मी साहित्यामध्ये दिलं नाही आहे, हे ऑप्शनल आहे, पण आमच्या घरी आम्ही सगळ्यात थोडी चवीपुरती साखर घालतो, कारण आपण दही घालणार आहे नंतर, तर त्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घातलेली. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. ह्यात ना हे आपलं जे गरम केलेलं पाणी आहे ते घालूया. अगदी एकदम ओतून द्यायचं नाही, कारण सवय नसेल ना तर प्रमाण कळत नाही ते. म्हणजे हळूहळू अंदाज घेत हा पाणी घालायचं, नाही तर मग ते ना अगदी गचका नाही, छान अशी मोकळी व्हायला पाहिजे. म्हणजे कणिक शिजली पण पाहिजे, पण गचका नको त्याचा. कारण काय आपण इथे रवाळ कणिक वापरली आहे, पण समजा फक्त नुसती साधी कणिक वापरली ना तर ती मऊ असते ना, तर ते कधी कधी खूपच चिकट होतं. हा, चिकट होतं. आता इथे मी हे आपलं अर्धी वाटी दही घालते. ते पण छान मिक्स करून घेऊ. आई आजीला कसं ती प्रमाणाची सवय झालेली असते ना, माझी आई तर डायरेक्ट आंबट दह्याचं ताकच करते आणि मग तेच डायरेक्ट. आता हे छान कालवलंय, एक वाफ येऊ दे त्याला सांग. बघूया आपण. हे बघ, मस्त वाफ आली आणि छान मोकळी झाली आपले उकडपेंडी. आणि आम्ही ना थोडंसं त्याला एक चकाकी आणि फ्लेवर येण्यासाठी वरून तूप घालतो. हे पण ऑप्शनल आहे, घातलं तरी चालतं, नाही घातलं. जर तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल तर लिंबू पिळलं तरी चालतं. या पॉइंटला आपण वरतून पोहे आणि उपम्याला कसं करतो तसं लिंबू पिळू शकतो. आणि काही ठिकाणी दह्याच्या ऐवजी चिंचगूळ वापरतात, म्हणजे त्याचा आंबूसपणा छान येतो. आता आपली उकडपेंडी रेडी आहे, आपण सर्व करूया. हे बघ, छान मूद पडली आहे. आणि सर्विंगच्या वेळेस थोडी कोथिंबीर आणि सुकं खोबरं. मराठवाडा आणि विदर्भातली ही डिश असल्यामुळे तिथे ओल्या नारळाचा वापर कमी करतात लोक, त्यामुळे आपण गार्निशिंगसाठी पण सुकं खोबरंच वापरलेलं आहे. आणि उकडपेंडी आणि त्याच्याबरोबर एक ताकाचा ग्लास. हे तुम्ही उन्हाळ्यात छान 1 प्लेट उकडपेंडी आणि 1 ग्लास ताक पिऊन जायचं, म्हणजे दिवसभराची निश्चिंती. अगदी दमदमीत होतं, छान पोट भरलेलं असतं. तर आपली छान पौष्टिक आणि दमदमीत उकडपेंडी तयार झालेली आहे. तर ही उकडपेंडी विदर्भात म्हणा, मराठवाड्यात म्हणा, घरोघरी केली जाते. तर ज्यांना माहीत नसेल त्यांनी नक्की करून बघा. ही उकडपेंडीची रेसिपी माझी आजी
आणि माझ्या आत्ते सासूबाई जसं करायच्या त्याप्रमाणे मी केलेली आहे. पण विदर्भात आणि मराठवाड्यात घरोघरी केली जाते ही रेसिपी. तर तुमच्या घरची काही वेगळी पद्धत असेल तर आम्हाला नक्की कळवा. म्हणजे मी जसं सांगितलं की चिंच, गूळ, लिंबू, दही काही घालून करू शकतो, किंवा ज्वारी, नाचणी, भाजणी हे घालून पण आपण उकडपेंडी करतो. तर तुमच्याकडची काही वेगळी अजून रेसिपी असेल किंवा वेगळी पद्धत असेल तर आम्हाला नक्की कळवा, आम्ही पण ती ट्राय करू. चरक संहितेमध्ये गव्हासाठी एक खूप छान असा श्लोक आहे. संधान कृत्वा तहरो गोधूम स्वादुशीतलः जीवनो बृंहणो वृषः स्निग्धस्थैर्यकरो गुरुः. आता ह्या प्रत्येक श्लोकातला शब्द जो आहे तो जर आपण पाहिला तर पहिला शब्द येतो संधान कृत, म्हणजे ज्याच्यामुळे हाडं जोडली जातात आणि जखमा भरून निघतात. गव्हामध्ये फॉस्फरस असतं, त्यामुळे हाडांचं पोषण होणं आणि जर हाडं तुटली असतील तर त्यांना जोडण्याचं काम हे गहू करतो. गव्हामध्ये झिंक असतं आणि या झिंकमुळे जखमासुद्धा भरून येतात. दुसरा शब्द आहे वातहर, म्हणजे वात हरण करणारा. याचा अर्थ असा होतो की गव्हामध्ये फायबर असतं आणि त्या फायबरमुळे आपल्या शरीरातला फ्लॅटुलन्स म्हणजेच वात हा कमी होतो. श्लोकामध्ये घेतलेला स्वादू हा शब्द, याचा अर्थ इथे रुचकर, म्हणजे गहू चवीला रुचकर असतो असा होतो. शीतल म्हणजे प्रकृतीने थंड असलेला, म्हणजे शरीराला थंडावा देणारा. गव्हामध्ये मॅग्नेशियम असतं. मॅग्नेशियम हे बेस कॅटेगरीमध्ये येतं, त्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. जीवन म्हणजे जीवनशक्ती वाढवणारा. गव्हामध्ये बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स असतात. त्या बी कॉम्प्लेक्समधला रायबोफ्लेविन, त्याचं दुसरंच नाव आहे जी विटॅमिन. त्याला अशा कारणाने जी विटॅमिन म्हणतात कारण का आपल्या शरीराचं आरोग्य, नखांचं, डोळ्याचं, त्वचेचं आणि पूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी या रायबोफ्लेविनचा आपल्याला खूप उपयोग होतो. बृंहणो म्हणजे पोषण करणारा. गव्हामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट असतात, त्यामुळे आपल्या शरीराचं पोषण होतं. प्राकृत रूट्समध्ये आपण बघितलेल्या रेसिपीज म्हणजे खुबा रोटी, गाकर आणि उकडपेंडी, ह्या सगळ्यातनं आपण हेच पाहिलं की हे पदार्थ खाल्ल्यानंतर हे पोटभरीचे होतात आणि त्यामुळे आपल्याला पोषण मिळतं. हे पदार्थ खाल्ल्यामुळे आपलं पोट भरलेलं राहतं आणि दिवसभर आपल्याला ऊर्जा मिळते. वृषः ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्याच्यामुळे तुमचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि हार्मोन यांचं कार्य सुरळीत चालू राहतं. ते अशामुळे होतं कारण का गव्हामध्ये B3 म्हणजेच नियासिन आणि विटॅमिन ई असतं. ह्यांचं फंक्शनच ते आहे की रिप्रोडक्टिव्ह हार्मोन क्रिएट करणं आणि त्याच्याचबरोबर इन्शुलिनचं सुद्धा क्रिएशन होतं. शिवाय रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी हे दोन्ही घटक आपल्याला उपयोगी पडतात. स्निग्ध म्हणजे अर्थातच फॅट. गव्हामध्ये थोडंसं नॅचरली फॅटसुद्धा प्रेझेंट असतं, त्यामुळे आपल्या शरीराला स्निग्धता मिळते. स्थैर्य करो, इथे हा शब्द स्थिरता या अर्थाने घेतलेला आहे. स्थिरता इथे हा शब्द कशामुळे आला तर हे खरंच खूप विचार करण्यासारखं आहे. कारण का आपली नर्व्हस सिस्टीम ज्याच्यामुळे आपल्या पूर्ण शरीराला स्थिरता मिळते, ती नर्व्हस सिस्टीम त्याचं कार्य उत्तम ठेवण्याचं काम हे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन आणि फॉस्फरस यांचं असतं. आणि हे सगळे घटक आपल्याला गव्हामध्ये सापडतात. त्यामुळे नर्व्हस सिस्टीमचं कार्य सुरळीत ठेवणं आणि नर्व्हस सिस्टीममधल्या नर्व्सच्या वाढीसाठी गहू आपल्याला खूप उपयोगी असतो. शिवाय नर्व्हस सिस्टीमला ज्या रोगांपासून अडथळा निर्माण होतो ते रोग थांबवण्याचं कामसुद्धा हे सगळे घटक करत असतात. म्हणून इथे हा स्थिरता हा शब्द मुख्यत्वे घेतलेला आहे. गुरु म्हणजे पचायला जड असणारा. गव्हाचा जर ग्लायसेमिक इंडेक्स आपण पाहिला तर तो मध्यम स्वरूपाचा असतो, त्यामुळे खूप वेळ आपलं पोट भरलेलं राहतं. असा हा गहू ज्याच्यामुळे आपल्या आहाराला परिपूर्णता येते. तर ह्या गव्हाचा समावेश आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये नक्कीच केला पाहिजे.
सध्या ना एक फॅड आलं आहे की ग्लुटन फ्री डाएट. पण मी असं तुम्हाला सांगू इच्छिते की ज्या लोकांना लहानपणापासून गहू पचवायची ताकद आहे, म्हणजे ग्लुटन पचवायची ताकद आहे, अशा लोकांनी गहू रोज योग्य प्रमाणात खाल्ला तर तो फायदेशीर आहे. फक्त ज्या लोकांना गव्हाची ॲलर्जी आहे किंवा ज्यांना ग्लुटन पचत नाही त्या लोकांनी तो वर्ज्य करावा. आपल्या रोजच्या आहारामध्ये जे आपण बॅलन्स डाएट वापरतो, म्हणजे भाजी, कोशिंबीर, वरण, भात, पोळी, ह्या सगळ्यांनी आपल्याला उत्तम न्यूट्रिशन मिळतं. त्यामुळे योग्य प्रमाणात कॅलरी वाईज ज्याची जी गरज असेल तेवढा गहू प्रत्येकाने आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करायला पाहिजे. एक बाउल उकडपेंडीमधून साधारण आपल्याला 300 ते 350 कॅलरीज मिळतात. आणि अशाच अजून पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आमच्या प्राकृत रूट्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.